सर्दी व्हायला लागली. मटकं घेतलं, मटकेवाले मामा आले त्यांच्याकडून 200 रुपयाला. काल मार्केटमध्ये याच्याहून छोटं 200ला म्हणत होते. एवढं जास्त महाग म्हणत होते. काही चांगलं असेल त्याला डिझाईन होती, याला डिझाईन नाहीये. ते 400ला म्हणत होते डिझाईन वाले. तर हे चांगले ना, आपलं भरपूर 1-1.5 भांड पाणी बसते त्याच्यात. मटक्यातलंच पाणी आहे ना चांगले बाई. फ्रीजच्या पाण्याने सर्दी व्हायला लागली. आता त्याला धुवून काढते आणि भरून ठेवते. टकली आली, टकली झोप आली काय? हाय हॅलो नमस्कार, मी राईट्स एनिथिंग मध्ये मी मीरा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. ती आमची आरली कारली रडायली तिकडे कोपऱ्यात घुसून. आरू कुठे गेली तू? हा टकलीला चांगली हवा लागत असेल आता. येऊ दे ग इकडं नको ग दीदी. तसं काऊन करायली ग टकलूला आमच्या? माझी टकलू येणे ती. आरूबाईचे जावळ काढले, आरूबाईची जावलू. ही कोण आहे? आरुली. आरुली कॅमेऱ्यात पाहते तिला. आरुली ते बाई ती बाई कोण आहे? आरू. आरू मोठ्या मुंडक्याची आरू. आखून बाजरी आणली, दळून आणायची. बघा आज बनवती सोयाबीन वड्याची भाजी. तर ते भिजून असे मधातून कट केले आणि त्याचा हळद पावडर आणि थोडस मीठ टाकलं. थोडस आरूला खायला देणारी. आरू इकडे रडायली. आणि थोडासा मुलींना पण भूक लागली तर शिरा बनवायली मुलींसाठी. हो पिल्लू देते. सोयाबीन वडा बनवण्यासाठी मसाला बनवून घातलेला आहे. बाजरीच्या भाकरी बनवायचा प्लॅन होता, पण भाकरीचं पीठ काय अजून दळून झालं नाही. गिरणीत जाऊन आले. मुलींना खूपच भूक लागली, शिरा बनवून देते त्यांना. इथं आमच्या आई आणि मम्मीची आई गप्पा करत बसले इकडं समोर. इथं शिरा बनवणं झालाय. मुलींना खायला देते, त्यांना खूप भूक लागली. सिंपलच केला आणि इथं मसाला काढून ठेवला. तेल इथं तापत ठेवलेले. आता मी टाकते त्यात मसाले. लाल मिर्च पावडर टाकते, हळदी पावडर, थोडस हे बिर्याणी मसाला आहे हा. आणि बस आता मिक्सी मधला मसाला टाकणार आहे. मी करत राहते सारखं. तर याला ना तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे. मसाला याच्यातला महाराजा मसाला एक होता, मिक्स झाला वाटतं माझ्याकडून. परवीन मसाला टाकते. काही परवीन मसाला आहे थोडासा, परवीन मसाला टाकते. मसाल्याच्या भाजीला आहे ना तेल थोडं बऱ्यापैकीच टाकते मी, तेव्हा मसाल्याची भाजी थोडी टेस्टीला बनते. मीठ इथं आरूला खायची होती म्हणून थोडंसं टाकलं होतं याच्यावर, पण 5-6 खाल्ले तिने. मसाल्यात टाकणारे मीठ. चला फ्राय होऊन द्यायचं चांगलं. कट केल्याने काय होतं, भाजीत खाताना ना कमी पीस लागत नाही, म्हणजे छान लागते अशी भाजी. हरभऱ्याची डाळ पण भिजत टाकते मी, पण प्राचीला नाही आवडत म्हणून नाही टाकली आज. मसाला चांगला फ्राय होऊन देणार आहे, चांगलं तेल सुटेसपर्यंत. मग त्यात सोयाबीन वडी ऍड करणार आहे. बाहेर कोणाच तरी हळदीचा कार्यक्रम आहे वाटतं, गाणे चालले आहे. बस घेतला शिरा, दिली प्लेट. तुम्ही पण खायला का? नाही ना, मी आता भाजी करते ना एकदा, मग खाईन. आरूला नेलं वाटतं आईनी बाहेर. इकडं पलीकडं हळदीचा कार्यक्रम आहे, तिकडं गाणे चालू.
बघा अशा पद्धतीने आता सोयावडी मी ऍड केलेली आहे. थोडीशी मसाल्यात पण मी हलवून घेते, म्हणजे तो सगळा मसाला ना त्याला भिनून जातो आणि छान टेस्टी लागते भाजी. त्याने मी त्यात पाणी ऍड करणार आहे. एवढं पाणी पुरेसं होईल. एक फुल फ्लेम करते पहिली उकळी येईपर्यंत, नाही तर ते बराच वेळ गरमच नाही होणार. आजी आहे ना मम्मीची आई आहे आणि माझी सासूबाई आलेली आहे. मला चांगलं उकळून द्यायचं, म्हणजे ना मसाला भिनतो त्याला. एक पहिली उकळी आली ना तर तरी 5-10 मिनिटं मी त्याला उकळून देणार आहे. चांगला झाला का प्राची? आता पीठ भिजायचं राहिलं, पोळ्या करायच्या राहिल्या. आता 6:30-6:45 झाले. ते येते 7:30ला, तोपर्यंत पोळ्या होतात. आले की चहा वगैरे घेतात. मग 8-8:30ला जेवण, लगेच 9ला झोपतो. कारण सकाळी लवकर उठावं लागतं 5लाच. आता उद्या नाही, आता उद्या त्यांच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, तर उद्या सुट्टी मारणार आहे. तर आज थोडं रिलॅक्स राहील. मच्छर खूप झालेले सध्या, इतके मच्छर झाले ना, नुसते मच्छर चावत राहते. गरमी तर बाप विचारूच नका गरमी. तर मंडळी आजचा व्लॉग मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.